जिच्या हाती पाळण्याची दोरी ती या जगाला उतारेल. हे म्हणत असताना मला हा प्रश्न पडतो की मी काय करू शकतो किंवा या देशातील स्त्रिया काय करू शकतात. तर याचं उत्तर मला सुद्धा माहित नाही, पण या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवलं पाहिजे का म्हणून. अरे देखो मुल्क मराठों का यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को उसने तलवारों पे तोला था, हर परंपरा नदी थी, हर पत्थर एक शोला था, बोली है महादेव की बच्चा बच्चा बोला था, वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की. हे का म्हणावं, हे म्हणताना आपल्याला लाज वाटली पाहिजे, कारण आपल्या मायबहिणीवर जेव्हा बलात्कार होतो आणि आमच्या आईला पोलीस स्टेशन समोर 12 तास बसावं लागतं तरीही तिची एफआयआर दर्ज केला जात नाही. म्हणून मला म्हणावं वाटतं, साहेब सांगा ना मी कुठे सुरक्षित आहे. अगदी हाच विषय मांडण्याकरिता मी कोड क्रमांक 1 विषय मांडते, भारत माता. साहेब सांगा ना मी कुठे सुरक्षित आहे. आता काही दिवसांपूर्वी आपल्या एका डॉक्टर बहिणीचा बलात्कार झाला, 3-4 वर्षांच्या मुलींचा बलात्कार झाला. एवढंच नाही तर रोज रोज वेगवेगळ्या गोष्टी आपल्या कानावर पडतात. ह्या कशा थांबवायच्या. अरे हे कशा थांबू, हे तर आपल्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये येतच नाही आणि येणारच कसं हे आपणच करतो ना. अरे लाज वाटायला पाहिजे आपल्या देशातल्या सरकारला आणि सर्व पुरुषांना. हे जर झालं ना तर निश्चितच अशा गोष्टी कानावर पडणं सुद्धा बंद होतील. अरे नजर खराब तुमची आणि दोषी बनतो आम्ही. म्हणजेच एखादी मुलगी एखाद्या स्पर्धेमुळे अर्ध्या रात्री परत आली तर लोक चांगला विचार न करता हा विचार करतात, मुलीचे चांगले संस्कार नाहीत, लहान लहान कपडे घालते, रात्रभर बाहेर फिरते. म्हणून मला वाटतं, साहेब सांगा ना मी कुठे सुरक्षित आहे. आपण आपल्या महाराष्ट्राला संतांची पावनभूमी म्हणतो, पण त्या संतांच्या पावनभूमीमध्ये स्त्रियांवर मुलींवर अत्याचार होतात. मग त्या संतांच्या पावनभूमीमध्ये शक्यच कसं की आपल्या देशातल्या स्त्रियांवर अत्याचार होणं. हे पाहून आपण आपल्या घरी बसून सुद्धा सुरक्षित नसतो. अरे आजकालचे मुलं शिवजयंतीला नारा देतात, आमच्या महाराजांचा महाराष्ट्र, आणि अरे स्त्रियांच्या अब्रूला हात लागता कामा नये. स्त्री म्हणजे मराठ्यांच्या मंदिरातील देवता आहे हे सांगणाऱ्या माझ्या महाराजांचा महाराष्ट्र, आणि त्याच महाराजांची शिकवण पायाखाली सोडून स्त्रियांवर टाकलेली खराब नजर पाहून मला म्हणावं वाटतं, साहेब सांगा ना मी कुठे सुरक्षित आहे. एकेकाळी हा देश अध्यात्माचं माहेरघर म्हटलं जात होतं, पण आता तीच उच्च मानवता मूल्य शिक्षणामधून काढून टाकलेली पाहायला मिळतात. म्हणूनच तर असे अत्याचार स्त्रियांवर होतात. ज्या ज्या देशांमध्ये स्त्रियांची प्रगती होत आहे ना त्या देशांमध्ये पाहायला मिळते की देश किती पुढे चाललेला आहे. आणि ज्या ज्या देशात असं चालेल ना की आपल्या पिढीपासून जे चालत आलेलं आहे तेच आपल्याला करायचं तर निश्चितच स्त्रियांचं दुर्दशाच आहे, स्त्रियांची दुर्दशाच आहे. आणि आता फक्त आणि फक्त संपूर्ण जगात 6 देश असे आहेत की तिथं स्त्रियांची तेवढीच भागीदारी आहे की जेवढी पुरुषांना, स्त्रियांना तेवढीच भागीदारी मिळते जेवढी पुरुषांना मिळते. स्त्रियांना त्यांचे विचार मांडण्याचाही तेवढाच अधिकार आहे जेवढाच की पुरुषांना. आणि ज्या ज्या देशामध्ये धार्मिक रूढीवादामुळे स्त्रियांवर दबाव टाकतात ना तो देश नेहमीच मागे आहे. आणि मला हे सुद्धा भीती वाटते की आपला भारत देश सुद्धा या देशांसारखाच मागे राहील का. आता स्त्रियांचा वापर फक्त त्यांच्या जीवातून दुसरा जीव निर्माण करण्यासाठी करतात. अरे हे शरीर आपल्याला चांगल्या कर्मासाठी मिळालेलं आहे, नाही की समाजाच्या फायद्यासाठी. आणि तरीही हे सर्व दुर्लक्ष करून आजचे पुरुष स्त्रियांचा वापर फक्त त्यांच्या जीवातून दुसरा जीव निर्माण करण्यासाठी करतात. म्हणून मला म्हणावं वाटतं, साहेब सांगा मी कुठे सुरक्षित आहे, मी कुठे सुरक्षित आहे. स्त्रियांचं चालणं, स्त्रियांचं बोलणं, स्त्रियांचं वागणं हे सर्व समाजाला खटकत राहिलं. पण जसे जसे जशी इतिहासाची पानं पालटात गेली ना तसा स्त्रियांचा विकास सुद्धा होत गेला. स्त्रिया ह्या राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांच्यासारख्या असाव्या. स्त्री हे काय करू शकते हे पाहून समजून जाते. एवढंच नाही तर आज आपल्या देशाचे राष्ट्रपती सुद्धा स्त्रीच आहे. आणि हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला माझ्या एका डॉक्टर बहिणीचा बलात्कार होतो. हे पाहून म्हणावं वाटतं, साहेब सांगा ना मी कुठे सुरक्षित आहे, मी कुठे सुरक्षित आहे. हे जरा पाहून जर आपण काहीच करत नसतो सुद्धा पाहायची भूमिका घेतो आणि म्हणतो ना ती मुलगी माझी नाही म्हणून आपण दुर्लक्ष करतो. आणि हे आपल्या